नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। शहरातील काही रुग्णालयांमध्ये शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेची आणि आदेशाची पायमल्ली होत असल्याचा करण्यात आला आरोप। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराचे नूतनीकरण कामाचे व नवीन 100 मेट्रिक टन भुईकाट्याचे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण। जिल्हा रुग्णालयात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संयुक्तरित्या साजरी। साक्री तालुक्यातील आयने येथील शेतकऱ्यांनी 20 वर्षापूर्वी खरेदी करून दिलेल्या जमिनी परत करण्याची मागणी। आणि शिंदखेडा येथे काँग्रेसची सृजन संघटन अभियान कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न। आता बातम्या विस्ताराने। धुळे शहरातील काही रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेची व शासनाच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याचा आरोप करीत डॉक्टर सुशील नवसारे, डॉक्टर योगेश जाळबुके, डॉक्टर पंकज देवरे यांच्या काळ्या कारनाम्यांना शिवसेना ठाकरे गटातर्फे पत्रकार परिषद घेऊन उहापोह करण्यात आला। महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेतील नियमांची आणि शासनाच्या आदेशाची पायमल्ली करण्याचा प्रकार धुळे शहरातील काही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होत असल्याचा आरोप शिवसेनेचे सूरज भावसार, सुभाष सूर्यवंशी, विकास गोमसाळे, संदीप चौधरी, अनिल चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे। पत्रकार परिषदेत माहिती देताना सूरज भावसार यांनी सांगितले की धुळ्यातील काही रुग्णालयातील डॉक्टरांकडून महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या नावाखाली अधिकचे पैसे रुग्णांकडून उकळले जात असल्याच्या तक्रारीच्या आधारे 11 मार्चला पत्रकार परिषद घेऊन इशारा दिला होता। त्यानंतर देखील या डॉक्टरांकडून लूट सुरूच आहे। सोमवारी पत्रकार परिषद हा ट्रेलर आहे। महिनाभरानंतर मंत्रालयात याच लुटारू डॉक्टरांच्या कारनामाचा पिक्चरच दाखवणार असल्याचा इशारा भावसार यांनी दिला। महात्मा फुले जन आरोग्य योजना असलेल्या रुग्णालयांमधील काही डॉक्टर रुग्णाला भरती केल्यानंतर 2-3 दिवस मुद्दाम वेळ काढू धोरण स्वीकारतात। त्यानंतर उशिराने योजना सुरू करतात व ऍडमिट पेशंटची योजना सुरू झाल्याच्या आधीच्या 2-5 दिवसांची लाखो रुपयांचे बिल पेशंटच्या नातेवाईकांकडून उकळतात। तसेच जन आरोग्य योजनेत पात्र असलेल्या रुग्णांच्या नातलगांकडून देखील चांगल्या दर्जाचे साहित्य शस्त्रक्रियेसाठी वापरू असे सांगून अधिकचे पैसे घेतात। डॉक्टरांच्या दहशतीपोटी अनेक वेळा रुग्ण तक्रार करायला घाबरतात। आमच्याकडे पुरावे असल्याने या प्रकरणी मंत्रालयापर्यंत दाद मागणार असल्याचे भावसार यांनी सांगितले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दुसरे विभाग प्रमुख तसेच माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांचा कट्टर समर्थक। 11 मार्च म्हणजे 1 महिन्यापूर्वी मी पत्रकार परिषद घेतली होती आणि पत्रकार परिषदेमध्ये बाजू मांडली होती की धुळे शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजनेमार्फत सर्व हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हे भ्रष्टाचार करतायत। म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले योजना असून देखील पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांकडून पैशाची मागणी करतायत। त्यांना मी चेतावणीचा इशारा दिला होता की हे तुम्ही काम बंद करा, तुमचे कार्य प्रामाणिकपणे चालू द्या, परंतु त्यांना कोणतीही त्या गोष्टीचा फरक पडला नाही। त्या उलट पेशंट आणि नातेवाईकांकडून पैशाची मागणी करतायत केली आहे। याचे मी सगळे काही कागदपत्र प्रूफ आता पत्रकार परिषद घेतली त्यात मांडलेले आहे। भविष्यामध्ये या गोष्टीचा पाठपुरावा मी करणार आहे। स्थानिक प्रशासनाने यांच्यावर कारवाई केली नाही तर पुढच्या महिन्यात मी मुंबईला पत्रकार परिषद घेईल आणि असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा रस्त्यावर उतरेल याची ग्वाही देतो आणि जनतेसाठी शिवसेना कायम कटिबद्ध राहील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारातील मुख्य प्रवेशद्वाराचे नूतनीकरण कामाचे लोकार्पण व नवीन 100 मीटर भुईकाट्याचे लोकार्पण माजी आमदार कुणाल पाटील यांच्या शुभ हस्ते सोमवारी करण्यात आले। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारातील मुख्य प्रवेशद्वाराचे नूतनीकरण कामाचे लोकार्पण व नवीन 100 मेट्रिक टन भुईकाट्याचा लोकार्पण सोहळा माजी आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते सोमवारी सकाळी संपन्न झाला। या प्रसंगी बाजार समितीचे सभापती यशवंत खैरनार, उपसभापती नानासाहेब पाटील, माजी सभापती बाजीराव पाटील, माजी सभापती गुलाबराव कोतेकर, ऋषिकेश ठाकरे, माजी उपसभापती योगेश पाटील, विशाल पाटील, गंगाधर माळी, नयना पाटील, छाया पाटील, विश्वास शिंदे, संभाजी देवरे, सुरेश भिल, रावसाहेब पाटील, महादेव परदेशी, विजय चिंचोले, भागवत चितळकर, हमाल संघटनेचे अध्यक्ष गंगाराम कोळेकर, पंढरीनाथ पाटील, कृष्णा पाटील, बाजार समितीचे प्रभारी सचिव देवेंद्र पाटील, सहाय्यक सचिव विशाल आव्हाड, मापडी अध्यक्ष योगेश पाटील यांच्यासह शेतकरी, उत्पादक, आडते व्यापारी, हमाल मापडी, अधिकारी, कर्मचारी व संबंधित घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रमुख आदरणीय बाबासाहेब यांचं आगमन झालेलं आहे, त्यांच्या सर्वांनी कृपया जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं। आज आपल्या धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन आदरणीय बाबासाहेबांच्या हस्ते आगमन झाल्यामुळे या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आपले चेअरमन आदरणीय आप्पा, व्हाईस चेअरमन नाना
दादा बंटी बचाव विलास भाऊ या इकडे त्यांनी टाकल्या ते सर्व संचालक मंडळांनी आदरणीय धुळे शहरातील साखरवडवरील जिल्हा रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागाच्या इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सोमवारी संयुक्तरित्या साजरी करीत सामाजिक सप्ताह साजरा करण्यात आला. धुळे शहरातील साक्री रोडवरील जिल्हा रुग्णालय येथे बाह्य रुग्ण विभागाच्या इमारतीत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संयुक्तरित्या साजरी करीत सामाजिक सप्ताह साजरा करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महेश भंडांगे, डॉक्टर स्वप्नील पाटील, डॉक्टर गीतांजली सोनवणे, डॉक्टर नितीन पाटील, डॉक्टर अनिल बांबरे, डॉक्टर साळुंखे, डॉक्टर अटलानी, सहाय्यक अधिसेविका वंदना मोरे, बाह्य रुग्ण परिसेविका प्रतिभा गोडके, सहाय्यक अधीक्षक विजय वाघ, परिचारिका प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य भूषण जोशी यांच्यासह अधिपरिचारक सिद्धार्थ शिंदे व अधिकारी व कर्मचारी वृंद आणि परिचारिका प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक सप्ताह आपण साजरे करत असतो. आता सामाजिक सप्ताह म्हणजे कसं काय की ज्या महापुरुषांनी विषमता असताना त्यावेळी विषमतेला पायरूड केलं, विषमतेला आपला पायाखाली तुडवलं, ते म्हणजे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले. त्यांनी समाजात असताना समानता काय असते ही या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिली. आणि त्याच काळात त्याच म्हणजे एप्रिल महिन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यांचा देखील जन्मदिवस असतो आणि ती जयंती आपण साजरी करत असतो. म्हणून ज्या आपल्या वास्तविकतेमध्ये मी ऑलरेडी सांगितलं की समता आणि समानता आणि बंधुता जी आपल्या देशाचा पाया आहे, त्यामुळे आपण हा सप्ताह सामाजिक सप्ताह म्हणून साजरी करत असतो. आणि सामाजिक सप्ताह साजरी करत असताना आपल्याला समाजात असलेल्या अनिष्ट चालीरीती असतील, आजही देखील 21व्या शतकात असलेला आपल्याला जे काही प्रमाणे समाजात दिसत असतील त्या आपण कशा प्रमाणे तुडवू शकतो किंवा त्यांचा कसा प्रमाणे आपण त्याचा हे करू शकतो, तर ते सांगण्याचं काम या महापुरुषांपेक्षा मला तरी वाटत नाही की जगात दुसरं कोणी करत असेल. आणि हे आपलं भाग्य आहे की भारतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात अशा महापुरुषांचा जन्म झालेला आहे आणि त्यांच्यासारखे विचार हे आपल्याला मिळाले आहेत. तर मी या सामाजिक सप्ताह आणि जयंतीनिमित्त सगळ्यांना आपण एकच आवाहन करू इच्छितो की त्यांचे विचार हे फक्त डोक्यावर न घेता आपण डोक्यात घेऊन पूर्ण समाजात तो विचारांचा प्रचार आणि प्रसार करावा की जेणेकरून आपला पुढील समाज हा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने त्यांच्याच विचारानुसार त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चांगल्या पद्धतीने प्रगती करेल आणि आपल्या प्रामुख्याने आपल्या देशाचा विकास हा अधिक चांगल्या पद्धतीने होईल. साक्री तालुक्यातील आयने येथील सन 2004 मध्ये शेतकऱ्यांनी खरेदी करून दिलेल्या जमिनी परत करण्यात याव्या या मागणीसाठी आयने येथील शेतकऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. साक्री तालुक्यातील आयने येथील शेतकऱ्यांच्या शेत जमिनी 20 ते 22 वर्षापूर्वी खरेदी करण्यात आल्या आहेत, त्या त्यांना परत कराव्या या मागणीसाठी आयने येथील शेतकऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की आयने येथील शेतकऱ्यांच्या उपविभागात व ताब्यात असलेल्या जुन्या शर्तीच्या शेतजमीन मे वेस्टेज RRB दिल्ली तर्फे देवेंद्र कुमार जनकराज चोपडा यांच्या नावाने सातबारा उतारा आहे. सदर शेत जमीन विषयी आमच्या बरोबर शेती खरेदी करताना कंपनीतर्फे आम्हाला असे आश्वासन देण्यात आले होते की कंपनीचे काम 3 ते 5 वर्षात पूर्ण करणार असून वारसदारापैकी एका सदस्याला नोकरी देणार, खरेदी करताना निम्मी रक्कम दिली व जमिनीचा ताबा देताना निम्मी देणार, तसेच जर आम्ही मुदतीत कंपनीचे काम सुरू न केल्यास आपणास दिलेला मूळ मोबदला परत घेऊन मूळ शेतकऱ्यांना शेत जमीन परत करू, तसेच मूळ शेतकऱ्यास भूमिहीन होऊ देणार नाही असे सांगितले होते. त्यावेळी कंपनीच्या सांगण्यावर विश्वास ठेवून कंपनीने शासनात सादर केलेले दिनांक 10 नोव्हेंबर 2004 चे पत्रक दाखवले असता आम्ही कंपनीला विश्वासाने खरेदी खत करून दिले, परंतु कंपनीने आजपर्यंत कोणतेही काम सुरू केलेले नाही. त्यामुळे निम्मी रक्कमचा मोबदला पण मिळालेला नाही. शिवाय अनेक शेतकरी हे भूमिहीन पण झालेले आहेत. म्हणून आम्ही अर्ज देणारे मूळ शेतकरी असून आम्ही आता बरेच शेतकरी भूमिहीन झालेलो असून उदरनिर्वाहाकरता आम्हाला आमच्या शेत जमिनी परत कराव्या. आम्हाला जो मोबदला मिळाला आहे तो आम्ही परत करण्यास तयार आहोत असे निवेदनात नमूद करण्यात आले. आम्ही या ठिकाणी उपस्थित सर्व असणारे आयनेचे शेतकरी आहोत. आयने साक्री तालुका आम्ही जवळपास 2004 ते 5 मध्ये आमच्या जमिनी ज्या आहेत या वेस्टेज RRB या दिल्लीच्या कंपनीला पवन ऊर्जा करता जमिनी दिल्या होत्या.
आणि जमिनी ताब्यात घेताना किंवा सौदा करताना, खरेदी करताना कंपनीच्या संचालकांनी आम्हाला असं सांगितलं होतं की 3 ते 5 वर्षामध्ये जमिनींवर आम्ही प्रोजेक्ट राबवू आणि प्रकल्प सुरू करू. प्रकल्प सुरू करण्याच्या टायमाला आम्ही प्रत्येक कुटुंबाच्या एकेका सदस्याला त्या ठिकाणी नोकरी किंवा कामावर देऊ, रोजगार देऊ. आणि जो सरकारी रेट होता तो फक्त त्यांनी त्यावेळी आम्हाला दिलेला आहे. जो बाजार मूल्य होतं, ज्यावेळी आम्ही जमिनी ताब्यात घेऊ आम्ही त्यावेळी तुम्हाला त्या जमिनीचं मूल्य देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं. आणि शासनाचा नियम आहे, हा शासनाचा जार पण आहे की ज्या औद्योगिक जमिनींवर कुठलाही प्रकल्प जर सुरू करायचा असेल तर तो 3 ते 5 वर्षामध्ये झालाच पाहिजे, अन्यथा त्या मूळ शेतकऱ्यांना परत मिळतात असा शासनाचा नियम आणि जार आहे. त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आज जवळपास 3ऱ्या वेळा येतो. या ठिकाणी 2 वेळा म्हणजे मागच्या सोमवारी आम्ही आरडीसी साहेबांना समक्ष भेटलो. आज कलेक्टर मॅडम जे आहेत भाग्यश्री विस्पुते यांना समक्ष भेटलेलो आहे आणि आमच्या सांगण्यावर किंवा आमच्या निवेदनावर त्यांनी हिअरिंग लावलेलं आहे. परंतु साक्री तालुक्याच्या ज्या मंडल अधिकारी आहे दुसाने मंडलच्या त्या मॅडमांनी एक चुकीचा अहवाल यांच्यापर्यंत पाठवलेला आहे. प्रत्यक्ष ते जमिनीवर ऑलरेडी गेलेच नाही. ज्या जमिनी शेतकरी खेळतायत किंवा करतायत त्यांच्या जमिनीवर न जाता भलत्याच ठिकाणाचे फोटो काढून त्यांचा रिपोर्ट या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की तो रिपोर्ट मॅडमांनी न स्वीकारता प्रत्यक्ष वस्तुस्थितीचा रिपोर्ट घ्यावा आणि आमचं सुद्धा म्हणणं ऐकून घ्यावा. त्या जमिनी आम्हाला त्यांनी परत द्याव्या. या ठिकाणी एक आबदा म्हणून सनी एक कंपनी येते, ती कंपनी परस्पर या जमिनी विकत घेण्याकरता इच्छुक आहे. पण मूळ शेतकऱ्यांना सोडून आबदा कंपनी ही खरेदी करूच शकत नाही. जर आमच्या निवेदनावर जिल्हाधिकारी मॅडम ऍक्शन घेतीलच, कारवाई करतीलच, आरडीसी साहेब कारवाई करतील अशी आम्हाला पूर्ण विश्वास आहे. परंतु जर आमच्या विश्वासाला तडा गेला तर या ठिकाणी आम्ही आजच असा विचार करून आलो होतो की या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन करू. परंतु उद्याची होणारी बाबासाहेबांची जयंती त्याच्यामुळे वातावरण बिघडू नये आणि म्हणून आम्ही 2-3 दिवस आम्ही वाट बघणार आहोत. नाही तर पुढच्या आठवड्याला या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत कलेक्टर ऑफिसलाच. त्यावेळी जे परिस्थिती निर्माण काँग्रेस पक्ष संघटना तळागाळापर्यंत अधिक मजबूत करण्यासाठी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काँग्रेसतर्फे देशभरात सृजन संघटन अभियान राबवले जात असल्याची माहिती काँग्रेस सृजन संघटन अभियानाचे निरीक्षक योगेश दीक्षित यांनी शिंदखेडा येथे काँग्रेसच्या सृजन संघटन अभियान कार्यकर्ता संवाद बैठकीत दिली. काँग्रेस पक्ष संघटना तळागाळापर्यंत अधिक मजबूत करण्यासाठी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देशभरात सृजन संघटन अभियान राबवले जात आहे. या अभियानाअंतर्गत थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधूनच जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांसह विविध 11 सेलच्या पदाधिकाऱ्यांची निवड केली जाईल, अशी माहिती काँग्रेसच्या सृजन संघटन अभियानाचे निरीक्षक योगेश दीक्षित यांनी शिंदखेडा येथे काँग्रेसच्या सृजन संघटन अभियान कार्यकर्ता संवाद बैठकीत स्पष्ट केले. सृजन संघटन अभियानाची देशभर अंमलबजावणी सुरू असून त्यानुसार पक्ष निरीक्षकांनी शिंदखेडा तालुक्यातील कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी निष्ठावंत कार्यकर्ते व सक्रिय पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी मुलाखती घेण्यात आल्या. या इच्छुकांमध्ये जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष या पदांकरिता मुलाखती दिल्या. या प्रक्रियेचा गोपनीय अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल आणि त्यानंतर सक्षम पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होतील, असे दीक्षित यांनी सांगितले. यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळणार आहे, असे निरीक्षक शरद आहेर, प्रमोद सिसोदे, डॉक्टर दरबारसिंग गिरासे, प्रवीण चौरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. काँग्रेसची विचारधारा घराघरात पोहोचवण्यासाठी संघटनात्मक बदल आवश्यक असून सामान्य कार्यकर्त्याला या प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाणार आहे. ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी संघर्ष केला त्यांना या निवडीमध्ये प्राधान्य देऊन न्याय दिला जाईल, असा विश्वासही नेत्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी अभियानाचे AICC सदस्य व धुळे जिल्हा निरीक्षक योगेश दीक्षित, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष शरद आहेर, कार्याध्यक्ष प्रमोद सिसोदे, जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे, प्रदेश सरचिटणीस डॉक्टर दरबारसिंग गिरासे, प्रमोद सिसोदे, साक्री तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, आदिवासी काँग्रेस सेल जिल्हाध्यक्ष दीपक ऐरे, नगरपंचायत माजी विरोधी पक्ष नेते सुनील चौधरी, राहुल पाटोळे, काँग्रेस सेवा दलाचे परीक्षित देशमुख, सेवा दलाचे तालुका अध्यक्ष पंकज निकम, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस राहुल मानिक, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यमराज पाटील, माजी सभापती डॉक्टर जयवंत बोरसे, माजी सरपंच आबा मुंडे, माजी उपसरपंच खंडेराव भादाने यांच्यासह विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते. शिंदखेडा तालुका काँग्रेस कमिटीमध्ये अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने सुरू केलेल्या संघटन सृजन अभियान
या अंतर्गत अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य, उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सन्माननीय योगीजी दीक्षित साहेब हे निरीक्षक म्हणून या शिंदखेडा आणि धुळे जिल्ह्यामध्ये आलेले. त्या संघटन सुजनच्या माध्यमातून आज आम्ही सर्व या शिंदखेडा तालुक्यातील आणि दोंडाईच्या तालुक्यातील जे काही पदाधिकारी आहे, काँग्रेसचे कार्यकर्ते आहे, यांचं सगळ्यांचं मत आम्ही जाणून घेतलं का पक्षवाढीसाठी काय केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर तालुक्याचा अध्यक्ष असेल, जिल्ह्याचा अध्यक्ष असेल, आमचे काँग्रेस पक्षाचे जे विविध सेल आहेत, युथ काँग्रेस असेल, सेवा दल असेल, NSY असेल, महिला काँग्रेस असेल किंवा आमचे आदिवासी काँग्रेस असेल, SC काँग्रेस असेल, OBC काँग्रेस असेल, यामध्ये कोण कोणाला कशी संधी द्यायची या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. सगळ्यांचं मत आम्ही जाणून घेतलं आणि हे सगळं योगेश दीक्षितजी यांच्या माध्यमातून दिल्लीपर्यंत ते पोहोचवतील. त्यावेळी जिल्हा अध्यक्ष असेल किंवा तालुक्याचे जे काही लोकांनी मनोगत व्यक्त केलं ते प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब हे सगळे बसून या संदर्भामध्ये निर्णय होईल. निश्चितपणानं शिंदखेडा आणि या दोंडाईच्या तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष मजबूत व्हावा ही धारणा या संघटन सुजन अभियानाची आहे आणि त्याला उत्तम असा प्रतिसाद या धुळे आणि दोंडाईच्या आमच्या काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी दिलेला आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शहरातील काही रुग्णालयांमध्ये शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेची आणि आदेशाची पायमल्ली होत असल्याचा करण्यात आला आरोप. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराचे नूतनीकरण कामाचे व नवीन 100 मेट्रिक टन भुईकाट्याचे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण. जिल्हा रुग्णालयात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संयुक्तरित्या साजरी. साक्री तालुक्यातील आयने येथील शेतकऱ्यांनी 20 वर्षापूर्वी खरेदी करून दिलेल्या जमिनी परत करण्याची मागणी. आणि शिंदखेडा येथे काँग्रेसची सृजन संघटन अभियान कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.